नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आणि पुढे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. चला आपण बघूया काय बघायचं आपल्याला. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक, महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाचा मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 ही येऊ घातलेली आहे. आणि या परीक्षेमध्ये म्हणजे TET म्हणा, CTET म्हणा, TAIT म्हणा, तर ह्या तिन्ही परीक्षामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाला अत्यंत महत्त्व आहे. आणि या तिन्ही परीक्षांच्या गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, भूमिती वगैरे या सर्व विषयांची तयारी आपण एकत्रित व्यवस्थित करू शकतो. म्हणजे वारंवार आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांसाठी वारंवार तेच ते टॉपिक अभ्यासायची आपल्याला गरज नाही. मग आता या ठिकाणी आपण जर बघतो म्हटलं तर कोणती प्रकरणे महत्त्वाची आपण आज विशेषतः TETच्या संदर्भात बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, आपण 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे ह्याचा एक मंत्र आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला, तत्पूर्वी परत एकदा सांगतो की आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TETच्या बॅचेस सुरू आहेत. फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला TETची बॅच अवेलेबल आहे. CTETची बॅच 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर TAIT जी आगामी येऊ घातलेली थर्ड टेट तिची बॅचसुद्धा तुम्हाला इथे 1199 रुपयामध्ये अवेलेबल आहे. या बॅचमधून तुम्हाला काय मिळेल तर संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मोफत टेस्ट सिरीज मिळणार आहे. आणि सोबतच जे आधीच्या वर्षीचे, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर याच फीजमध्ये सगळ्यांना मिळणार आहे. तर कृपया स्वतः बॅच घ्या. बॅचमध्ये अत्यंत बेसिक कन्सेप्ट तर एकदम टॉपपर्यंत सर्व विषयांच्या आपण स्पष्ट केलेल्या आहेत. बॅचमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. पण तुम्हाला जेवढ्या कामाच्या असतील तेवढ्या तुम्ही त्यातून निवडून तेवढा आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करू शकता. चला, आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता TET 2024 ह्या परीक्षेला म्हणजे गणितामध्ये कोणकोणते टॉपिक आहे आणि गणितामध्ये जे टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये सुद्धा कोणते सब टॉपिक महत्त्वाचे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, कोणते प्रकार महत्त्वाचे आहे, या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, इथे पहिल्यांदा काय म्हणून सांगा, संख्या ज्ञान म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार. जसं आपण म्हणू नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर आपण म्हणूया समसंख्या, विषम संख्या, समूळ संख्या, जुळमुळ संख्या, चौरस संख्या, त्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या इत्यादी जेवढे संख्यांचे प्रकार वगैरे, त्रिकोणी संख्या. तर 2016च्या TETमध्ये त्रिकोणी संख्येवर प्रश्न होता, तर लक्षात घ्या. तर असं संख्या ज्ञान. त्याच्यानंतर जी गणितीय बेसिक क्रिया आहे तर त्या गणितीय बेसिक क्रियेमध्ये गुणाकार, भागाकार, बेरजेवरचे प्रश्न, वजाबाकीवरचे प्रश्न आणि त्याच्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आणि सगळ्या क्रियांचे म्हणजे सगळ्या क्रिया एखाद्या गणितात घेऊन त्यांना सरळ रूप द्या, लक्षात घ्या, सिम्प्लिफिकेशन. तर हे टॉपिक आहे. तर आता यांचा अभ्यास करत असताना तर आता एक महत्त्वाचा मुद्दा, पहिल्यांदा तर काय करायचं, आपण आपल्या गणित विषयाची तयारी करत असताना आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, काय टार्गेट असलं पाहिजे आपलं, तर त्याच्याबद्दल मी प्रथम इथे बोलतो की सगळ्यात महत्त्वाचे तुमचे सोबती तुम्हाला कुठून आपल्याला नेमका कंटेंट कुठून मिळेल, म्हणजे कुठून सर तयारी करायची. तर बघा, तुम्हाला सांगतो की आधीचे जे लक्षात घ्या म्हणजे पूर्वीचे सराव पेपर ज्याला तुम्ही काय म्हणून सांगा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणा, PYQ म्हणा. तर ह्या PYQ मध्ये बघायचं, बघा हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कंटेंट ठरतो. एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही मला तर हे म्हणायचं आहे की PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये गेल्याशिवाय जे आपले टॉपिक आहे म्हणजे तुम्ही काय म्हणून सांगा इथे CDP म्हणा म्हणजे बालमानसशास्त्र म्हणा, दोन्ही लँग्वेज म्हणा, सोशल सायन्स म्हणा, मॅथमॅटिक्स, रिझनिंग म्हणा, हे कशातच तुम्ही जाऊ नका. बघा, पहिल्यांदा तर तुम्ही काय बघा माहिती आहे, काय ठिकाणी PYQ बघा. कारण PYQ बघितल्याशिवाय
तुम्हाला प्रश्न कोणत्या प्रकारे आपण जी परीक्षा देतो, म्हणजे TET असू द्या की CTET असू द्या किंवा TAIT असू द्या किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्ही पहिल्यांदा प्रश्नाचा प्रकार कसा आहे, प्रश्नाची पातळी काय आहे आणि त्याच्यानुसारच अभ्यास आपला असणं जरुरी आहे. बघा, म्हणजे पुढे जर समजा एखाद्या शिक्षकाकडे एकदम सोपं शिकवल्या जात असेल आणि आपल्या प्रश्नांची पातळी जर समजा काय म्हणून उच्च असेल, तर मित्रांनो मला सांगायचं आहे की आपल्याला आपल्या अभ्यासाची पातळी सुद्धा त्या प्रकारच्या प्रश्नांची पातळी आपण अवगत करणं जरुरी आहे. म्हणून आता जसं एक एक्झाम्पल दिलं होतं मी की संख्या ज्ञान म्हणजे त्रिकोणी संख्यावर प्रश्न विचारला, कोणत्याही संख्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे मग आपला टॉपिक कोणकोणते, तर गणितात बघा संख्या ज्ञान, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या प्राथमिक क्रिया सर्वांना येतात. सोबत वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, त्याच्यानंतर काय म्हणू सरळ रूप द्या. त्याच्यानंतर बघा लसावी मसावी, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे लसावी मसावी. खूप सारे प्रकार आहेत, लक्षात घ्या. पुढे आपण म्हणू अपूर्णांक, चिन्हांची अदलाबदल केलेली असते आणि मग यांच्या जागी ही चिन्हे वापरली तर उत्तर काय येईल असा प्रश्न विचारलेला असतो. वर्ग समीकरणे असतात, मग एक्स फॅक्टर देऊन एक्सची किंमत काढा असाही प्रश्न असतो. गुणोत्तर प्रमाण, त्याच्यानंतर काळ, काम, वेग म्हणजे आणि मजूर, वेळ, वेग, अंतर, प्रमाण व भागीदारी, टक्केवारी म्हणजे शेकडेवारी, सरासरी, नफा तोटा, वयवारी, वय काढणे एज म्हणू आपण, घड्याळ, घातांक आणि त्यांचे नियम, घातांकाचे सर्व रूल्स सर्व नियम, आणि त्यानंतर भूमितीमध्ये बघतो म्हटलं परिमिती, स्तंभालेख त्यांचे प्रकार, बहुपदी, मालिका पूर्ण करा. म्हणजे हे आपण जर समजा बुद्धिमत्ता चाचणीकडे जर गेलो तर त्या ठिकाणी मग तुम्हाला प्रश्न येईल मालिका पूर्ण करा. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मालिका, तर अक्षर मालिका, अंक मालिका, क्रमनिश्चिती करणे, नंतर समान संबंध, नंतर 4 पदं दिलेली जाईल त्याच्यामध्ये काय सांगा ऑड वन म्हणजे वेगळे पद ओळखा असा प्रश्न राहील. सांकेतिक भाषा म्हणजे काय म्हणून सांगा असा एखादा प्रश्न असतो, गायीला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला वाघ म्हटले तर दूध कोण पेईल, तर असा काय म्हणून सांगा प्रश्न असतो. तर हे काय सांगा सांकेतिक भाषेमध्ये वगैरे किंवा सांकेतिक चिन्ह असेल, अल्फाबेट असेल, लक्षात घ्या. नातेसंबंध, ब्लड रिलेशन्स किंवा रिलेशन्स, कोडी असतात, अंकांची कोडी, आरशातील प्रतिमा, गणितीय कोडी, पेपर कटिंग, त्यानंतर विधान व गृहीतके, विधान आणि निष्कर्ष, आकृत्यांची मालिका असते आणि शेवटी वेगळी आकृती किंवा योग्य आकृती किंवा पुढची आकृती असा प्रश्न असतो. मग लपलेल्या आकृत्या, आकृतीचा समान संबंध, गटात न बसणारी आकृती, नंतर सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था, विधान व कृतीचा संच दिलेला असतो. काही प्रश्न मित्रांनो भूमितीवरचे सुद्धा असतात, क्षेत्रफळावर, परिमितीवर, आलेख म्हणा, स्तंभालेख म्हणा, नंतर काय म्हणून सांगा इत्यादी प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला असतात. तर हे एवढे टॉपिक आपल्याला गणितावरचे आहे. मग आता तुम्हाला जे टॉपिक मी या ठिकाणी बोर्डवर दाखवले तर आपल्या संपूर्ण गणिताच्या अभ्यासक्रमापैकी हे टॉपिक आपल्याला TET साठी प्रथम करायचे. लक्षात ठेवा TET साठी प्रथम करायचे. आणि त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा जसं आपण कन्सिडर करूया की एक उदाहरण तुम्हाला कमीत कमी 5-7 वर्षापूर्वीचे TETचे झालेले सर्व सराव पेपर अचीव करायचे. लक्षात घ्या. तर एक आपण असं लक्षात घेऊया की हे सगळे सराव पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. लक्षात घ्या आपल्या टेलिग्रामला टाकलेले आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आता ते काही विद्यार्थ्यांना शोधता येत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकेल आणि टेलिग्रामला पेपरसुद्धा परत एकदा टाकेल. लक्षात घ्या म्हणजे जेवढे जे पेपर आहेत ते सगळे पेपर काय सांगा परत एकदा टाकेल. मग सर आम्ही गणिताच्या अभ्यासाची सुरुवात कुठून करायची, बघा तुम्हाला सांगतो सुरुवात कुठून करायची. तर पहिल्यांदा तुम्ही तुमचे जे 30 प्रश्न गणिताचे आहेत तर त्या 30 प्रश्नापैकी तर पहिल्यांदा इथे ते 30 प्रश्न गणिताचा अभ्यास करताना तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करत आहे त्या विषयाचा मुद्दा डोक्यात घेऊनच सुरुवात करायची. बघा तर इथे काय करायचं तर प्रथम तुम्ही हे PYQ बघायचे आणि PYQ मध्ये तुम्ही टॉपिक काय म्हणून सांगा लिहून काढायचे बरोबर की ह्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेला. लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा नंतर तुम्ही ते टॉपिक लिहायचे, ते सब प्रकार लिहायचे, त्याचे उपप्रकार लिहायचे. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, लक्षात घ्या म्हणजे परीक्षांची काठिण्य पातळी ही बदलत जाते. लक्षात ठेवा परीक्षांची काठिण्य पातळी ही बदलत जाते आणि मग त्याच्यामध्ये काय होत जातं की वेगवेगळ्या परीक्षांची काठिण्य पातळी त्या एका लेवलची असते. मग जसं आपण जर इथे जर गोष्ट करतो म्हटलं तर आपण लक्षात घ्या मग इथे काय म्हणून सांगा TET. मग इथे TET म्हणत असताना महत्त्वाचा पॉईंट असा आहे, लक्ष द्या की
त्याच प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जाऊ शकतात। म्हणजे समजा एक उदाहरण जर देतो म्हटलं तर इथे काय म्हणून सांगा, शेकडेवारी टॉपिक आहे, लक्षात घ्या, शेकडेवारी म्हणा किंवा टक्केवारी। तर त्या टक्केवारीमध्ये शेकडेवारीमध्ये ज्या टॉपिकवर म्हणजे एका प्रकारामध्ये शेकडेवारीमध्ये 50 प्रकारची गणित आहे, 47, 48, 50 प्रकारापर्यंत सुद्धा काय सांगा म्हणजे प्रकार गणिताचे येतात शेकडेवारीमध्ये म्हणा, नफा तोटा म्हणा। तर आता मला काय सांगायचं आहे की याच्यात काय होतं की जो मी असं निदर्शनास आलं की जेव्हा मी पेपर बघितले तर मला असं निदर्शनास आलं की तोच प्रकार बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेला। म्हणजे एक प्रकार जर समजा 2014च्या TETला जर विचारला गेला असेल तर शेकडेवारीमध्ये मग तसाच जो प्रकार आहे त्याच प्रकारचा 14 नंतर मग 15, 16, 17, 18 म्हणजे हे असं काय म्हणून सांगा त्याच प्रकारचं विचारल्या गेलेलं आहे। म्हणून मग तुम्हाला सुरुवातीपासून मी काय सांगतोय की तुम्ही पहिल्यांदा जुन्या प्रश्नपत्रिका बघा आणि जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्याच्या नंतर तुम्ही काय करा, जुन्या प्रश्नपत्रिका पहिल्यांदा बघा, त्याच्यातला जो विषय पाहिजे, समजा तुम्हाला आता मॅथमॅटिक्स पाहिजे, आपण या ठिकाणी कशावर बोलतो सांगा, मॅथवर बोलतो, मग इकडे मॅथचे काय सांगा 30 क्वेश्चन आहे, तर ते क्वेश्चन पहिल्यांदा तुम्ही डिसाईड करा, मग ते प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहे असे तुम्ही काय म्हणून सांगा किमान 5-6 पेपरमधून स्वतः ते टॉपिक डिसाईड करा आणि स्वतः टॉपिक म्हणजे तुम्हाला स्वतःला नॉलेज गेन होईल की अशा प्रकारे आपण करेक्ट निश्चित सिलेबसपर्यंत पोहोचत आहोत याचं तुम्हाला समाधान होईल। आणि मग ते टॉपिक तुम्ही TETसाठी मार्क करा आणि त्या टॉपिकची इथे काय म्हणून सांगा तयारी करा। आता शेकडो विद्यार्थ्यांनी काय म्हणून सांगा आपली बॅच घेतलेली आहे, तर आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सांगतो की सगळेच्या सगळे टॉपिक टाकलेले A to Z, सर्वच्या सर्व A to Z टाकलेले आहे। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता सगळ्या टॉपिकची TETला जर गरज नसेल मग तुम्ही TETचे पहिल्यांदा हे PYQ मधून 30 प्रश्न काढा, टॉपिक डिसाईड करा, त्याच्यानंतर तुम्हाला TETला कोणकोणते प्रश्न आले, कोणकोणत्या प्रकारावर आले त्यानुसार ते व्हिडिओ पाहून तुम्ही त्याची तयारी करा। तर लक्षात घ्या असा आपल्याला निश्चित अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। आणि आता जे आपण टॉपिक या ठिकाणी डिस्कस केले किंवा जे टॉपिक या ठिकाणी बोललो तर हेच टॉपिक तुम्हाला सांगतो कुठे आहे सर, तर हे टॉपिक असेच्या असे आपल्याला TIIT परीक्षेला आहेत, लक्षात घ्या TIITला आहे। आणि त्याच्यानंतर आपण जर समजा विचार करतो म्हटलं तर भाषा बदलून आहे, पण हेच टॉपिक आपल्याला CTETला सुद्धा पाहायला मिळतात, CTETला लक्षात घ्या, पण फक्त भाषा बदलू, TIIT आणि काय म्हणून सांगा TET यांच्यामध्ये भाषा कशी आहे सांगा समान आहे, पण CTET मध्ये भाषा काय म्हणून सांगा वेगळी आहे। म्हणजे हे नॉलेज आपल्याला एकूण 3 परीक्षा ज्या काय म्हणून सांगा TET, CTET आणि TIIT आणि बाकी इतर सगळेच MPSC ज्या परीक्षा घेते सर्व स्पर्धा परीक्षांना हे टॉपिक आपल्याला वापरता येतात हे लक्षात घ्या। म्हणून जेव्हाही आपण अभ्यास करत असतो तर एकदम बेसिक पासून करा, मुळापासून करा, म्हणजे तुम्ही परीक्षेपुरता करू नका, कारण असं निश्चित नाही आहे दादांनो की आपली ही जी परीक्षा आपण देतोय तर ही परीक्षा आयुष्यातली शेवटची ठरेल असं काही निश्चित नसतं। म्हणून अभ्यास आपण जोही करू तो थोडासा म्हणजे काय म्हणून सांगा 100 पाने वाचण्याच्या ऐवजी म्हणजे 10 पाने कमी झाली तर चालेल, पण एकदम निश्चित करू, जेवढं करू तेवढं परफेक्ट करू, ह्या पद्धतीनं काय म्हणून सांगा तुम्ही अभ्यास करणं जरुरी आहे। नाहीतर मग काय म्हणून सांगा कोणत्याही शिक्षकावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवाल आणि मग काय म्हणून सांगा एवढंच येते तेवढंच येते आणि मग त्यांचं जर समजा परीक्षेला काहीच नाही आलं तर आपल्या अडचणी होत असते। म्हणून त्याच्यामुळे जर समजा परीक्षेला विशिष्ट टॉपिक जर असेल, बघा तुम्हाला सांगतो आता परीक्षेला काय म्हणून सांगा विशिष्ट टॉपिक असेल तर किमान आपण जे टॉपिक निवडलेले आहेत, जे टॉपिक आपण चॉईस केलेले आहे, जे आपल्या TETच्या सिलेबसला आहे, तर आता संख्या ज्ञान टॉपिक जर तुम्ही पूर्ण केला तर मला हे सांगायचं आहे की संख्या ज्ञान टॉपिक मधला कोणताही प्रश्न तुम्हाला आला, संख्या ज्ञान, संख्या व संख्यांचे प्रकार ह्याच्यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर त्या प्रश्नाचं 100% उत्तर तुम्हाला आलं पाहिजे, एवढं खात्रीपूर्वक अत्यंत बेसिक पासून तर त्याच्यामधला सगळ्यात टॉपचा जरी क्वेश्चन असेल तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे। ह्या पद्धतीने तुम्ही त्या टॉपिकला कव्हर करा हे लक्षात घ्या। आणि हे सगळे प्रश्न सगळे टाइप्स आपल्या काय म्हणून सांगा ऑनलाईन कोर्समध्ये आपण टाकलेले आहे, ऍड केलेले आहे हे लक्षात घ्या। आणि दुसरी गोष्ट आता म्हणाल की याच्यासाठी आम्ही पुस्तके कोणती वापरू गणितासाठी, लक्ष द्या। आता इथे पुस्तके कोणती वापरू तर पुस्तके म्हणत असताना बघा तुम्हाला सांगतो एक पुस्तक हे आता मराठीतून सुद्धा अवेलेबल झालेलं आहे, हे पुस्तक म्हणजे RS अग्रवाल, लक्षात घ्या RS अग्रवालचं पुस्तक या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, RS अग्रवालचं पुस्तक वापरा, लक्षात घ्या। म्हणजे बेस्ट काय म्हणून सांगा पुस्तक आहे RS अग्रवाल। त्याच्यानंतर काय म्हणू राणेचं पुस्तक वापरा, पणिरात राणे, किंवा इथे काय म्हणून सांगा कोकिळा प्रकाशन,
ही सुद्धा पुस्तकं वापरू शकता. आता 2-3 पुस्तके तुम्ही हे RS अग्रवाल जरी वापरलं तरी सगळ्याच पुस्तकांची काय म्हणून सांगा बरोबरी होईल असं आपण लक्षात घेऊया. तर अशा प्रकारे ही पुस्तके वाचा आणि काही अडचणी जर समजा येत असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मला व्हॉट्सॲप करू शकता. पहा, लक्षात घ्या. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवढे आपला टॉपिक आहे ते सगळे टॉपिक आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर करून दिलेले आहे. बघा, हा जो कोर्स आहे आपला काय म्हणू की शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 हा फक्त आपण इथे अवेलेबल करून दिला आहे 999 रुपयाला. तर त्याच्यामध्ये सर्व मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल सायन्स आणि सायकॉलॉजी हे सर्वच्या सर्व आपण 999 रुपयामध्ये देत आहोत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकदमच असं परीक्षा उद्याच होणार आहे एवढी घाई करून घेऊ नका. बघा, एवढी घाई तुम्हाला करून घ्यायची आवश्यकता नाही आहे. कारण आपले काय म्हणून सांगा 4 जूनपर्यंत वगैरे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की 4 जूनपर्यंत वगैरे आचारसंहिता चालणार आहे. त्याच्यामुळे परीक्षा नक्कीच त्याच्यानंतरच होऊ शकेल किंवा त्याच्यानंतरही 1-2 महिने म्हणजे काय म्हणून लांबू शकेल. आता म्हणून सांगायचं काय आहे तर ते समजून घ्या. अभ्यासाच्या प्रवाहामध्ये तर आपण राहूया. म्हणजे काय म्हणून जसं त्यांनी आता 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आलं होतं, लक्षात घ्या. तर काय म्हणे, मेच्या 2-3 आठवड्यामध्ये आम्ही काय सांगा परीक्षा घेऊ म्हणे. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने आपली गतीसुद्धा तशीच ठेवायची. आणि विशेष म्हणजे परत अभ्यास करत असताना एक गोष्ट की एखादी गोष्ट तुम्हाला जमते मित्रांनो. बघा, एखादा विषय तुम्हाला जमते. समजा आपल्याकडे काय सांगा 5 टॉपिक आहे. आता 150 मार्कासाठी 5 टॉपिक, प्रत्येक म्हणजे 5 विषय, एका विषयाला तुम्हाला 30 काय म्हणून सांगा गुण दिलेले आहे. पण मला काय म्हणायचं ह्या ठिकाणी हे समजून घ्या, तुम्हाला जमते, एखादा विषय जमते म्हणून निव्वळ त्याचाच नाद करू नका. मग तुम्हाला आता समजा एखादा विषय म्हणजे आपल्याकडे जर समजा इथे विषय दिलेले आहे किती म्हणून सांगा 5 विषय. ठीक आहे, मग 5 विषयापैकी तुम्हाला काय आवडते तर तुम्हाला बाबा इथे इंग्रजी आवडते म्हणून निव्वळ इंग्रजी घेऊन बसायचं नाही. इंग्रजीमध्ये मग जो विषय तुम्हाला आवडते तर त्या विषयात तुम्हाला नक्की मार्क चांगले पडतात. कारण तुम्हाला आवडणारा विषय म्हटल्याच्या नंतर आजपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असतो, हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून त्याला क्लिअर करून घ्या. त्याच्यातलं जेवढं जमत नाही तेवढ्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करून घ्या. मराठीचे तसंच करायचं. जेवढे टॉपिक आपले कन्फर्म आहे तर ते कन्फर्म ठेवायचे आणि जे जमत नाही त्या विषयांचा अभ्यास करून घ्यायचा. नंतर आपण काय म्हणून सांगा इथे बालमानसशास्त्र जर आपण लक्षात घेतो म्हटलं, जेवढं आपल्याला येते, जे येत नाही, ज्या टाईपचे प्रश्न येत नाही त्याच्यावर फोकस करून आपण ते कव्हर करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण जर समजा म्हटलं की या ठिकाणी इथे काय म्हणून सांगा गणित म्हणा, लक्षात घ्या, गणित म्हणा, बुद्धिमत्ता म्हणा आणि काय म्हणून सांगा जे जनरल सायन्स वगैरे लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये काय की जे येत आहे, समजा आता एक विषय आहे. आता कोणता विषय, समजा आपण जर गणिताबद्दल बोलतो, लक्षात ठेवा. मग गणितामध्ये तुम्हाला वर्गमूळ चॅप्टर आवडतो, उदाहरण लक्षात घ्या की वर्गमूळ चॅप्टर आवडतो म्हणून 15 दिवस तुम्ही नुसता वर्गमुळाचाच अभ्यास करायचा असं नाही. किंवा तुम्हाला याच्यापैकी एखादा विषय आवडतो म्हणून त्याच विषयाला 2 महिने घेऊन बसतो असं नाही करायचं. एकदम काय म्हणून सांगा 2-3 गोष्टी आहे. आता बघा, आपण नोकरीवर केव्हा लागू तर एक शॉर्ट गोष्ट तुम्हाला सांगतो. ती कशी, बघा की आपले काही प्रश्न चुकणार आहे बघा आणि इतरांचे काही चुकणार आहे. लक्षात ठेवा, आपले काही चुकणार आहे, इतरांचे काही चुकणार आहे. मग आता लक्षात घ्या, आपले काही बरोबर आहे, लक्षात ठेवा, आपले काही बरोबर आहे, इतरांचे काही बरोबर आहे. मग इतरांचे जे चुकणार आहे त्याच्यापेक्षा आपले जर समजा 1-2 जरी बरोबर असेल तरी आपण काय म्हणून सांगा नोकरीवर लागतो. म्हणजे इतर लोक म्हणजे इतर अभियोग्यता धारक म्हणा, विद्यार्थी म्हणा, ज्या टॉपिकमध्ये ज्या ठिकाणी चुकणार आहे किंवा जे कठीण जात आहे किंवा जी गोष्ट कॉमन नाही आहे तर अशा ठिकाणी आपले मार्क्स अप असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून एक वेळ काय होतं की 100 पाने वाचण्याच्या ऐवजी, परत सांगतोय, तुम्ही काय करा सांगा 10 पाने कमी वाचा, पण जो अभ्यास झालाय तो परफेक्ट करा. म्हणजे तुम्हाला झोपेतून जरी उठवलंय, कोणत्याही परीक्षेला जर समजा म्हटलं की काय रे बाबा याचं काय येतं तर उत्तर आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आपण डोक्यावर पडलो, डोक्याला आपल्या फॉर्मॅट मारला तरी तुम्हाला सांगतो की प्रश्नांची उत्तर आपल्याला माहीतच असली पाहिजे. अशा पद्धतीनं तो टॉपिक आपण परफेक्ट करणं जरुरी आहे. म्हणजे काय होतं, समजा तुम्ही मॅथमॅटिक्स थोडं परफेक्ट केलं तर तुमचे 30 पैकी, लक्षात घ्या, म्हणजे 1-2 मागं पुढे झाले तरी 29-28 गुण तुम्हाला काय सांगा मिळतात. आणि आपल्याला 150 पैकी किती मिळवायचे आहे सांगा, 90 मिळवायचे आहे. म्हणून जे आपल्याला जमते ते तर करेक्टच करून ठेवायचं, पण जे जमत नाही त्याच्यावर सुद्धा आपण काय सांगा विशेष फोकस करून त्यालाही अचीव करण्याचा प्रयत्न करणं जरुरी आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारे हे गणिताचे सगळे टॉपिक आहे आणि अभ्यास करत असताना काय करा की जे टॉपिक जमते त्याची एकदा रिव्हिजन करा, जे जमत नाही त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्यामध्ये जे टीईटीला खास करून प्रश्न विचारलेले आहे त्या प्रकारचा प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवता आलाच पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या. लक्षात घ्या, टीईटीला म्हणजे जे प्रश्न विचारलेले आहे तर त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या. आणि मित्रांनो, काही जर समजा अडचण आली तर ह्या ठिकाणी माझा नंबर आहे बघा. इथे जर समजा आपण बघतो म्हटलं तर हे बघा, ह्या ठिकाणी माझा नंबर आहे इथे 9657779495 याच्यावर तुम्ही कॉल करू शकता केव्हाही, त्याच्यावर व्हॉट्सॲप करू शकता. लक्षात घ्या. आणि ही जी आपली टीईटी पात्रता परीक्षा 2024 आहे तर इथे तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे आणि त्याच्यानंतर काय सगळं रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला इथे काय म्हणू आपण तर हे लक्षात घ्या, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षाचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. म्हणून मला काय सांगायचं आहे लक्षात घ्या, बॅच नक्की जॉईन करा सगळ्यांनी आणि इतरांना सुद्धा जॉईन करायला सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.